नमस्कार, मी शशांक वाळ डिजिटल प्रभाततर्फे आता मुंबईच्या वाटेवर आहे. मिशन न्यूझीलंड असं आता आपण म्हणूया, कारण न्यूझीलंडनी कालच साऊथ आफ्रिकेला खूप वाईटरित्या हरवलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. मला आता मुंबईला जाताना एक क्रिकेट रसिक भेटलेले आहेत. पहिल्यांदा तुम्हाला इंट्रोड्यूस करा. नमस्कार, मी कौस्तुभ बर्वे, मी पुण्याला राहतो आणि आज आपली सेमीफायनल आहे इंग्लंड विरुद्ध, तर त्याच्यासाठी आज आलो मुंबईत. थोडं मोठ्याने. हां, ठीक आहे. आता आपण आजच्या मॅचबद्दल नंतर बोलू. आपण ह्या एपिसोडमध्ये कालच्या मॅचबद्दल बोलणार आहोत. तर न्यूझीलंडनी काल साऊथ आफ्रिकेचा अश्वमेध रोखलेला आहे, तर हे अपेक्षित होतं का? नाही, अपेक्षित तर बिलकुल नव्हतं, कारण ज्या प्रकारे साऊथ आफ्रिकेने आपल्याला दारुण पराभव दिला अहमदाबादमध्ये, तर साऊथ आफ्रिका हे सगळ्यात डिफिकल्ट अपोनेंट आणि आतापर्यंत अनबीटन होते. हो, आतापर्यंत अनबीटन होते. आणि विशेष म्हणजे न्यूझीलंड हे जे सुपर 8 मधनं सेमीफायनलला आलं ते रन रेटच्या जोरावर आलं, 2 मॅच हारून आलं. त्यामुळे त्यांच्याकडनं साऊथ आफ्रिका जी अपराजित होती त्यांना एवढ्या वाईट पद्धतीने हरेल हे अजिबात अपेक्षित नव्हतं. हो, पण त्यांनी ज्याच्यामुळे हरवलं ते जी ॲलननी खेळी केली. आता हा ॲलन कोण आहे? ॲलन हा ऍक्च्युअली KKR मी पहिले त्यांना सिलेक्ट केला IPL मध्ये, आणि ॲलन आणि सायफर्ट हे दोघं जे आता दर्जेदार खेळाडू आहेत ते दोघं KKR साठी खेळणार आहेत IPL मध्ये. आणि आपण मध्ये न्यूझीलंडला 4-1 हरवलेलं, पण हे दोघं खेळाडू त्याच्यात त्यांनी घेतले नव्हते आणि त्यांनी ते वर्ल्ड कप साठी सेव्ह केले होते आपल्याला. अच्छा, म्हणजे ही त्यांची एक स्ट्रॅटेजी होती आणि ते पत्ते उघडले नाहीत आणि तेच आज हुकमी एक्के झाले. पण आतापर्यंत त्यांनी वर्ल्ड कप मध्ये कसा त्यांनी परफॉर्मन्स केलाय याचं काही स्टॅटिस्टिक्स माहिती आहे? हो, ऍक्च्युली टॉप 5 मध्ये तुम्ही जर बघितलं तर हे दोघं खेळाडू आहेत आणि जे बाकीचे 3 आहेत ते ऑलरेडी आउट झालेले आहेत. म्हणजे त्यांचे संघ आता बाहेर गेलेले आहेत. बरोबर. टॉप 7 पैकी ऍक्च्युली हे दोघंच आहेत. म्हणजे असं पण होऊ शकतं शेवटी की हे वन ऑफ द टॉप 2 रन गेटर्स असतील, फर्स्ट आणि सेकंड. म्हणजे याच्यातून मी दुसरा अर्थ असा काढतोय की भारत जरी आतापर्यंत आलेला आहे, टॉप 5 टॉप 7 मध्ये कोणी नाही आहे. एखादा सूर्यकुमार यादव आहे, पण आपण संघ मिळून खेळतोय आणि एखादी खेळी एखाद्या वेळेला खेळून हा सामना जिंकून देतोय आणि त्यांनी आतापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे हे दोघं जर का फेल गेले आणि आपण आज इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत गेलो तर आपण अर्धा सामना जिंकल्यासारखे असं समजूया का? हो, नक्कीच. ठीक आहे, बघूया काय होतंय. आता कालचा तर आपण अनुभव घेतलेला आहे. आपल्या दृष्टीने आपला पहिला शत्रू होता पाकिस्तान, त्याला आपण चारी मुंड्या चित केलं. नंतर आपल्याला ज्याची भीती ऑस्ट्रेलिया होती ती परस्पर बाहेर गेली. नंतर आपण साऊथ आफ्रिकेशी हरलो होतो, त्यामुळे साऊथ आफ्रिका फायनलला आली तर काय असं वाटत होतं, ती पण आता एलिमिनेट झाली आहे. एका दृष्टीने देव आपल्या पाठीमागे आहे असं समजूया आणि आजचा सामना आपण जिंकूया अशी आशा करूया. धन्यवाद.